नमस्कार, मी शीतल्स किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे डब्यासाठी 3 प्रकारच्या भाज्या बनवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पाण्याला एक उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये फ्लावर आणि थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ घालून 2 ते 3 मिनिटं हा फ्लावर आपल्याला उकळवून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असा फ्लावर उकळवून घेतलेला आहे। कढई गरम झाल्यानंतर कढईमध्ये 1 ते 2 चमचे तेल, मोहरी, जिरे आणि 2 मीडियम आकाराचे उभे कापून घेतलेले कांदे। कांदा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा एकसारखा असा परतून झालेला आहे। नंतर टोमॅटो देखील आपल्याला एकसारखा असा परतून घ्यायचा आहे। तेलामध्ये विरघळेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो परतून झाल्यानंतर हळद, घरगुती कांदा लसूण मसाला 1.5 चमचा आणि हे सगळं आपल्याला पुन्हा एकसारखं असं परतून घ्यायचं आहे। मसाला तेल सुटेपर्यंत एकसारखा असा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये फ्लावर घालायचा आहे। फ्लावर देखील आपल्याला एकसारखा असा परतून घ्यायचा आहे। सकाळच्या घाईमध्ये 10 मिनिटात तयार होणारी फ्लावरची भाजी, वेळही कमी लागतो आणि चवीलाही छान लागते। फ्लावर एकसारखा असा 1 ते 2 मिनिटं परतून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घातल्यानंतर पुन्हा एकसारखं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी बारीक गॅसवरती हा फ्लावर झाकून ठेवायचा आहे। 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता फ्लावरची भाजी एकदम मस्त अशी झालेली आहे आणि वरून थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। तयार आहे आपली फ्लावरची भाजी। चला तर मग डब्यासाठी भाजी नंबर 2 बनवूया। इथे मी गवारची शेंग कढईमध्ये घातलेली आहे। फास्ट गॅसवरती गवारची शेंग आपल्याला 3 ते 4 मिनिटं एकसारखी अशी भाजून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी गवार भाजून झालेली आहेत। तेल गरम झाल्यानंतर मोहरी, जिरे, कढीपत्ता, लसूण लालसर होईपर्यंत परतून झाल्यानंतर टोमॅटो देखील आपल्याला तेलामध्ये विरघळेपर्यंत परतून घ्यायचं आहे एकसारखं असं। टोमॅटो देखील मऊसूत असं एकसारखं परतून झाल्यानंतर हळद, कांदा लसूण मसाला 1 चमचा, शेंगदाण्याचा कूट 2 चमचे, चवीनुसार मीठ आणि भाजून घेतलेली गवार हे सगळं पुन्हा तेलामध्ये एकसारखं असं परतून घ्यायचं आहे। कांदा लसूण मसाला, शेंगदाण्याचा कूट आणि गवार एकसारखी अशी तेलामध्ये आपल्याला 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटानंतर परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। गवारीमध्ये पाणी घालून पुन्हा ही गवार 5 ते 6 मिनिटांसाठी बारीक गॅसवरती झाकून ठेवायची आहे, म्हणजे गवार व्यवस्थित अशी शिजेल। 5 ते 6 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता गवार आपली मस्त अशी झालेली आहे। तयार आहे चमचमीत आणि झणझणीत गवारीची भाजी। या पद्धतीने गवारीची भाजी बनवली तर मुलं नक्की डब्बा संपवून येतील। चला तर मग डब्यासाठी भाजी नंबर 3 बनवूयात। इथे मी कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घेते। तेल गरम झाल्यानंतर मिरचीचा ठेचा 1 चमचा घातलेला आहे आणि बारीक कापून घेतलेली भेंडी घालते। भेंडी आपल्याला एकसारखी अशी बारीक गॅसवरती परतून घ्यायची आहे। मस्त अशी तेलामध्ये एकसारखी परतून घ्यायची आहे। भेंडी बारीक गॅसवरती 3 ते 4 मिनिटं एकसारखी अशी परतून घेतल्यानंतर इथे आपल्याला पुन्हा 1 ते 2 मिनिटांसाठी बारीक गॅसवरती झाकून ठेवायचे आहे। झाकण काढल्यानंतर चवीनुसार मीठ आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून पुन्हा एकसारखं परतून घ्यायचं आहे। शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर भेंडी एकसारखी अशी परतून घ्यायची आहे। गॅस बंद करून झाकून ठेवायचे आहे। तयार आहे आपली भेंडीची भाजी। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि शीतल्स किचनला लाईक करायला विसरू नका।